सरकारमधील भाजपचे नेते औरंगजेबच्या कबरीवरून आक्रमक असले तरी सध्याच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीला पोलीस संरक्षण देण्यात आलंय। कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कबर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दुसरीकडे याबद्दल महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक आणि इतिहासकार मौन असले तरी सदानंद मोरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर आपली भूमिका मांडली आहे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये याबद्दल दोन वेगळ्या भूमिका दिसतात। औरंगजेबाचं समर्थन काय मुसलमानांनी केलेलं नाही। मोजके काही असतील मुस्लिम जे औरंगजेबाचं समर्थन करत असतील, पण सरसकट मुसलमान औरंगजेबाचं समर्थन करतात असं म्हणता येणार नाही। तसं असतं तर सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये औरंगजेब हे नाव असतं मुलांचं, शेख औरंगजेब, मोहम्मद औरंगजेब असं कुठं दिसत नाही। पण जाणीवपूर्वक औरंगजेब समोर ठेवायचं आणि त्यावरून मुसलमानांना टार्गेट करायचं हे जे काही चालू आहे ना, हे बरोबर नाही। हे महाराष्ट्राला देशाला परवडणारं नाही। अजित दादांची भूमिका लोक भावना आहे आणि त्याच्यामध्ये समाजाच्या ज्या भावना घडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने या देशाची सांस्कृतिक आध्यात्मिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम केलं, त्यांच्या कबरी ठेवून कोणाच्या उद्योगाकडे करतो आपण, काढलं गेलं पाहिजे। म्हणजे त्याच्याकडे कुणीही म्हणजे बाकीचे लोक तर नाहीच पाहणार, कारण त्याची बाकीची कृत्य वगैरे जर लक्षात घेतली आपण संभाजींच्या राजांच्या संदर्भात, पण इव्हन सुन्नी मुसलमानांनी सुद्धा विचार केला पाहिजे की हा आपला हिरो नाही होऊ शकत, यानं नुकसान केलेलं आहे आपल्या धर्माचं। आणि दुसरा मुद्दा हा होता की याचा अर्थ कुणी असा घ्यायचं काहीच कारण नाही की मी ते कबरीला वगैरे विरोध करतो। कबर औरंगजेबाची इथे असणं ही आवश्यक आहे, कारण आपल्या इतिहासाचा भाग आहे। पराक्रम करून औरंगजेबाला 27 वर्ष झुंजवलं हा फार मोठा पराक्रम आहे। जगाच्या पाठीवरती कुठलाही सम्राट आपली राजधानी सोडून 27 वर्ष बाहेर राहून दुसऱ्याशी लढत नव्हता। हा विक्रमी सम्राट कोण? तर औरंगजेब। आणि त्या विक्रमी सम्राटाला हरवण्याचा विक्रम करणारे कोण? तर ते आपण मराठी लोक आहोत महाराष्ट्रातले। म्हणून ते स्मारक जे आहे ते औरंगजेबाचं स्मारक समजायचंच नाही, ते इथल्या लोकांच्या पराक्रमाचं स्मारक आहे, म्हणून त्याला राहू देत। परंतु उदात्तीकरण करणं वगैरे वगैरे अशा गोष्टी करू नये। विनाकारण हा विषय उघडून काढू, मला वाटतं हा काही हिंदू मुस्लिमांचा विषय अजिबात नाही आहे। औरंगजेब चांगला ॲडमिनिस्ट्रेटर होता असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे। औरंगजेब क्रूर होता, औरंगजेब हरामखोर होता, परंतु त्याची कबर जी आहे ती त्याला इथं आम्ही काढलेलं आहे, पण ती कबर हटवा या मागणीला आमचा पाठिंबा नाही। पण छत्रपती संभाजी राजेंचे मोठं स्मारक जे आहे जे संगमेश्वरला सरकारने अनाऊन्स केलेलं आहे तिकडे करावं। उलट त्याने फोकसला आणली ती, कोणालाच माहीत नव्हती कुठं आहे म्हणून, ते दगडं कुठं पुरून ठेवलंय दलिंदर त्याने उलट त्याला माहिती करून दिली, त्याला ती काढायचीच नाही। काढायची असते तर पोलीस काय संरक्षण लावलं असतं तिथं मग काढायचं चल ना, मी त्याच दिवशी सांगितलं तू स्वतः चल। उलट त्याने फोकसला आणली ती, कोणालाच माहीत नव्हती कुठं आहे म्हणून, ते दगडं कुठं पुरून ठेवलंय दलिंदर त्याने उलट त्याला माहिती करून दिली, त्याला ती काढायचीच नाही। काढायची असते तर पोलीस काय संरक्षण लावलं असतं तिथं मग काढायचं चल ना, मी त्याच दिवशी सांगितलं तू स्वतः चल। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही स्वतः चला, मी बी येतो। हिंदुत्वाचा लय कंड आहे ना, लय कट्टर आहे हिंदुत्वाचा, कट्टर असल्यावर मागं नसतो राहत। चल तू कसं काय निघत नाही बघू, तुला यायचं नाही आणि इकडे ते खुटे ठोकून आम्हाला टाके गुतून आमचे पोरं सगळे। हां त्यालाच काढायचे नाही, त्यानेच पोलीस लावले, त्यानेच संरक्षण दिले उघडे आणि पैसे त्याने दिले ते दिवाबत्तीला, त्या औरंगजेबाला हार फुलं टाकायला 2,60,000 रुपये बिल भरलं त्यांनी, आता उधारी झाली तिथं।